त्याचप्रमाणे आपल्या फलटण तालुक्याचं एक भूषण म्हणून पैलवान बापूराव लोखंडे दादा यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही जय हनुमान तालीम मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. संदीपभाऊ शेंडगे दादांचं स्वागत करतील. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिल्याबद्दल श्रीराम कारखान्याचे संचालक महादेवराव माने यांचंही या ठिकाणी जय तालीम मंडळाच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. मार्केट कमिटीचे संचालक पैलवान सचिन लोखंडे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ढवळगावचे सरपंच अंकुशराव लोखंडे यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मलवडी गावचे सरपंच तरडे सरपंच यांचंही या ठिकाणी बाजीराव तरडे यांचंही या ठिकाणी या तालीम संघाच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. पैलवान बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. ढवळगावचे सरपंच अंकुशराव लोखंडे यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. वाखरी गावचे ज्येष्ठ पत्रकार सराम मोहिते गुरुजी यांचंही या ठिकाणी या तालीम मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. झिरपवाडी इथून केंद्र प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले आमचे मारुती बाजीराव मोहिते गुरुजी यांचं या तालीम संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी या पंचक्रोशीमध्ये मुलींसाठी या ठिकाणी कुस्तीची सुविधा ही कुठंच नव्हती, परंतु पैलवान संदीप शेंडगे हे सुरुवातीला मुलांसाठी या ठिकाणी प्रशिक्षण देत होते, परंतु नंतर या गावातील मुलींना सुद्धा या कुस्तीची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी या मुलींना सुद्धा प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी केलं. या मुलींना नुसतं प्रशिक्षण दिलं नाही तर वेगवेगळ्या स्तरावरती, मग शालेय स्तर असतील किंवा फेडरेशनचे स्तर असतील, तालीम संघाचे स्तर असतील, या स्तरावरती या मुलींनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची कामगिरी केली आणि या वाखरी गावाचं या ठिकाणी नाव लौकिक त्यांनी वाढवला. आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण आदरणीय संजूराजे नाईक निंबाळकर साहेब, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा, यांच्या हस्ते या मुलींचं या ठिकाणी कौतुक करायचं आहे. या ठिकाणी वेळ नसताना सुद्धा या मुलींचा सत्कार करायचा आहे. ज्यावेळेस बाबांना सांगितलं त्यावेळेसच खरोखरच या ठिकाणी बाबांना त्यांचं कौतुक वाटलं आणि म्हणून या ठिकाणी बाबांनी ठरवलं काय नाही आपण त्या ठिकाणी जायचं. कारण या वाखरीतल्या मुलींच्या कुस्त्या स्वतः बाबांनी सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि म्हणून या छोट्या मुलींना किंवा पैलवानांना शुभेच्छा द्याव्यात आणि म्हणून या ठिकाणी बाबा सुद्धा उपस्थित राहिले. तर या ठिकाणी ज्या मुलींना जी पदकं मिळवली ती पदकं आणि त्या मुलींचं नाव मी या ठिकाणी घेतो.
त्या मुलींनी पुढं यायचं आणि बाबांना विनंती आहे की या बाल पैलवानांचं आपल्या हस्ते या ठिकाणी सत्कार व्हावा। यामध्ये पैलवान अमृता दत्तात्रय ढेकळे नॅशनल रौप्य पदक या ठिकाणी तिनं प्राप्त केलेलं आहे। अमृता दत्तात्रय ढेकळे उत्तराखंड येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेत तिने 43 किलो वजन गटामध्ये रौप्य पदक मिळवलं आणि सातारा जिल्ह्यातून नॅशनलला जाणारी एकमेव कन्या तीच होती। मुलांच्यात आणि महिला विभागात दोन्हीकडून एकमेव जाणारी तीच होती। त्यानंतर वैष्णवी तात्याबा ढेकळे राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सुवर्ण पदक आणि नॅशनलला ब्रांज पदक मिळवून तिनं सातारा जिल्ह्याचं नाव वर केलं होतं। त्यानंतर सानिया अनिल जाधव जयमान तालीम संघाला पहिल्यांदा तिनं राज्याला रौप्य पदक मिळवून दिलं होतं अशी सानिया अनिल जाधव। त्यानंतर स्नेहा बापूराव ढेकळे हिनंही राज्यस्तरीय रौप्य पदक मिळवून दिलं। सुरुवातीला बाबा हीच मुलगी एकटी तालमीत येत होती, हिच्यापासून सुरुवात झाली, सर्व मुली यायला लागल्या, त्यामुळे हिनं श्री गणेशा केलाय मुलींचा। त्यानंतर राधिका बाळासो जाधव राज्यस्तरीय रौप्य पदक, आता सध्याही ही राज्याला आता पार्टिसिपेट होणार आहे, तिच्या अजून स्पर्धा राहिलेल्या आहेत। योगिता सुखदेव सरक अंडर-19 राज्यस्तरीय स्पर्धेत आता नगर येथे झालेल्या स्पर्धेत ब्रांज पदक मिळवलेले आहे। एका वर्षातच तिनं सर्व कामगिरी केली। ही मिरगावची मुलगी आहे, इथं दररोज सरावाला येते वाकरीत। त्यानंतर पैलवान अंजली सोमनाथ कुंभार हिनं विभागीय स्तरीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक आणि विभागस्तरीय जुडो स्पर्धेत रौप्य पदक मिळवलेलं आहे। त्यानंतर श्रेया मोहन दायगुडे हिनं विभागीय स्तरीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक आणि राज्य अजिंक्यपद स्पर्धेत हिनं पार्टिसिपेट केलं होतं। त्यानंतर श्रावणी भगवान जाधव हिनं विभागीय स्तरीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक आणि आता जुडोला राज्याला पार्टिसिपेट आहे। पैलवान ज्ञानेश्वरी गणेश ढेकळे हिनं विभागीय स्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे, आता राज्याच्या तिच्या सिंधुदुर्गला स्पर्धा होणार आहेत अजून। सई बापूराव ढेकळे आता झालेल्या शालेय स्पर्धेत विभागीय स्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवलेला आहे तिनं। सर्वाधिक चांगल्या उत्कृष्ट कुस्त्या करून आदिश्री तांबे विभागीय स्तरीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळवलेलं आहे हिनं। आता यानंतर जयमान तालीम संघाचे सर्व आणि ज्यांनी ही तालीम उभी केली, गेले 4 वर्ष झालं त्यांना प्रयत्न केलाय, त्यांचा एक विशेष सत्कार आपण इथं घेणार आहोत। ते म्हणजे आमचे संदीप भाऊ शेंडगे वस्ताज यांचा सत्कार बाबांनी करावा अशी मी विनंती करतो। स्वतः महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाले होते त्यांच्या काळामध्ये। त्यानंतर यशवंत भाऊ तांबे हेही दररोज तिथे प्रॅक्टिस घेतात, त्यांचाही सत्कार करावा, जे आपला पूर्ण वेळ तालमीसाठी देतात। त्यानंतर स्वप्नील भाऊ ढेकळे हेही आपला पूर्ण वेळ तालमीसाठी देतात।
त्यांचाही सत्कार बाबांनी करावा अशी मी विनंती करतो. त्यानंतर डवळगावचे सरपंच आपले मनोगत व्यक्त करतील. आज आपल्या वाखरी गावामध्ये गावातील या सुवर्ण कन्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या तालुक्याचे आदरणीय सुसंस्कृत नेतृत्व आदरणीय बाबा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या फलटण तालुक्याचे भूषण, कुस्ती क्षेत्राला सातारा जिल्ह्याला पहिली मानाची गदा मिळवून देणारे आदरणीय दादा, मलवडी गावचे सरपंच नवाब पाटील, आदरणीय मोहिते सर, दोन्ही मोहिते सर, सचिन लोखंडे संचालक मार्केट कमिटी फलटण, आदरणीय माने साहेब व आपण वाखरी गावातील ग्रामस्थ व कुस्ती क्षेत्रावरती प्रेम करणारे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सर्वांचंच मनपूर्वक असं स्वागत करतो. आज एवढ्या धावपळीच्या वेळी सुद्धा आदरणीय बाबांनी वाखरी गावातील कन्यांचा सन्मान करण्यासाठी वेळात वेळ काढून उपस्थित झाले. कारण एक क्रीडा क्षेत्राची आवड असलेलं नेतृत्व म्हणजे बाबा. आपल्या सर्वांनाच माहितीसाठी सांगतो, आदरणीय बाबा महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. हॉकीसाठी मैदान खुलं करून देणारं असं नेतृत्व असलेले बाबा आणि या गावातील भविष्यात गोल्ड मेडल मिळवणाऱ्या या कन्या यांचा सन्मान करण्यासाठी बाबा उपस्थित झालेत. खरं तर मनापासून बाबा आपला आभार मानतो की या धावपळीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण वेळ काढून आलात. आता आपण जो सन्मान केला खरंच मुलांचा केला का मुलींचा केला हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं नसेल. कारण इतक्या जबरदस्त पर्सनॅलिटीनं त्यांच्याकडून मेहनत करून घेणारे आपल्या वाखरी गावचं सुपुत्र शेंडगे वस्ताद असतील, यशवंत भाऊ असतील, वाखरी गावातील ज्येष्ठ आणखीन कुस्ती क्षेत्रावर प्रेम करणारे असतील, यांनी खडतर परिस्थितीमध्ये या मुलींना आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात पहिले मुलींची तालीम म्हणून सुरू करण्यात खरोखर यश यांना मिळवलेलं आहे. आणि आज या वाखरी गावातील मुली वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन या फलटण तालुक्याचं नाव, वाखरी गावचं नाव रोशन करतात आणि खरोखर एक अभिमान वाटतो. कोणतंही साधन सामुग्री नसताना इतक्या कठीण परिस्थितीमध्ये बाबा यांनी काही वेळेला झाडाखाली सुद्धा सराव करून घेतलेला आहे. म्हणजे इतकं मुलींच्या बद्दल असलेली एक तळमळ आणि खरोखर त्यांना या परिस्थितीमध्ये आपल्या सारख्या नेतृत्वांची गरज आहे. आणि आपणही नेहमीच क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण सढळ हाताने बाबा मदत करत असता. आपल्या या नेतृत्वामुळं या तालुक्यामध्ये उत्कृष्ट असं महाविद्यालय आपण निर्माण केले. मुलामुलींना कोणत्याही बाहेर परिस्थितीमध्ये शिक्षणासाठी जर गेलं तर आज आपण पाहतोय काय परिस्थिती निर्माण होते. आज आपलं मुलं मुली सेफ आहेत का? खरं तर ह्याच्याकडं लक्ष आपण देणं गरजेचं आहे. आणि हे सोय आपण आपल्या फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक शैक्षणिक संस्था, मग इंजिनियर कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असेल, महाविद्यालय असेल, शेतीशाळा असेल, असं वेगवेगळ्या ठिकाणचं शैक्षणिक संकुल आपण उभा करून दिलं. खरं बाबा राजे कुटुंबाचं या तालुक्यानं कधीही विसरून न जाणारं असं उपकारच आमच्यावरती आपण केलेले आहेत. कारण गोरगरिबाच्या मुलांना तालुक्याच्या बाहेर
पाठवलं शिक्षणासाठी तर त्यांना अडीअडचणीला सामोरं जावं लागतं आणि काय परिस्थिती निर्माण होते ते आपण बघतोय. खरं तर माझी एक आता आपण थोडंसं एक विनंती म्हणून ज्या एक आपल्या तालुक्यामध्ये जी घटना घडली आहे तर माझी आपल्या सर्वांनाच एक विनंती आहे की आपण त्या भगिनीला 2 मिनिटाची एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया असं म्हणजे मी विनंती करतो. आपण 2 मिनिटं सगळ्यांनीच उभं राहूया. धन्यवाद. नुकताच अतिशय दुर्दैवी घटना घडली. डॉक्टर संपदा मुंडे यांना आपण सर्व वाखरी ग्रामस्थ आणि बाबांच्या समवेत आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि या इथून पुढं कोणतीही संपदा मुंडे होणार नाही यासाठी सक्षमीकरण मुलींचं करण्याची ताकद या वाखरी गावामध्ये आहे. आणि तिथूनच आता आपल्या मुली ज्या एक शारीरिक मजबूत होतात ते आपल्या सगळ्यांच्याच सहकार्याची गरज आहे. आणि या तालमीसाठी आपण शक्य होईल एवढं मी बाबांनाच विनंती करणार, कारण आम्ही मागणं हे आमच्या नेतृत्वाकडेच करणार असतो. बाबा आपल्याला जे काही शक्य होईल ते आपण या तालमीसाठी कोणत्या ना कोणत्या रूपानं बाबा आपण दिलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे. ढवळपट्टीवरती आज 33 लाख रुपयाची तालीम आपण दिलेली आहे. मागस्तोर दादांच्या मार्गदर्शनाखाली आता ते तालमीचं काम पूर्णसुद्धा होत आहे. आपण दिलेलं आहे, भरपूर दिलेलं आहे. परंतु आमच्या सगळ्यांचीच म्हणजे कुस्ती क्षेत्रावरती प्रेम करणाऱ्या सर्वांचीच एक इच्छा आहे की स्वतः आता या ठिकाणी मुली संदीप शेंडगे यांचं रोजचं जेवणाचा कार्यक्रम असतो इथं. आणि अडचणी अशा असतात की ते वर्गणी काढून ते या मुलींना जेवणाचं नियोजन करत असतात. आमची विनंती आहे आपण नक्कीच थोडंसं याच्याकडं लक्ष दिलं तर नक्कीच यातीलच काही सुवर्ण पदकापर्यंत मानकरी ठरणार आहेत. आपल्या कृपाशीर्वादानं आपण सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. माझं लांबलेलं भाषण जरा थांबवतो. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्ताने आत्ताच उपस्थित असलेले ढवळगावचे व्हाईस चेअरमन पंढरनाथ लोखंडे यांचा सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे. हिंदूराव लोखंडे यांचा या ठिकाणी सत्कार राहिलेला आहे. पैलवान नवनाथ ढेकळे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे आत्ताच उपस्थित राहिलेले पंढरनाथ ढेकळे गुरुजी, धायगुडे गुरुजी यांचाही या ठिकाणी सत्कार पैलवान आनंदा मोहिते यांनी करावा असं विनंती करतो. आपल्या या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रेक्षेपण जे या ठिकाणी करतायत ते आपले पत्रकार शकील सय्यद यांचाही या ठिकाणी पैलवान आनंद मोहिते त्यांनी सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर मी आदरणीय बाबांना विनंती करतो की आमच्या या बाल पैलवानांना आपण मार्गदर्शन करावं. फलटण तालुक्यातील वाखरीसारख्या एका छोट्या गावामध्ये महाराष्ट्राला फार मोठी कुस्तीची परंपरा आहे. अनेक नामवंत पैलवान महाराष्ट्रामधून हे नावारूपाला आलेले आहेत. आणि त्यामुळेच वाखरीसारख्या एका छोट्या गावामध्ये लहान मुलामुलींना त्या ठिकाणी तयारी करण्याच्या दृष्टीने जे काही प्रयत्न होत आहेत ते निश्चितच अत्यंत अभिनंदनास्पद अशा प्रकारचे प्रयत्न आहेत. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आणि ज्यांनी फलटणचंच नव्हे तर सातारा जिल्ह्याचं नाव महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून नावारूपाला आणलं
ते माननीय बापूदादा लोखंडे, त्याचप्रमाणे माझ्या समवेत आलेले श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेवराव माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन लोखंडे, आपल्या मलवडीचे सरपंच श्री बाजीराव तरडे, ढवळचे सरपंच अंकुशराव उर्फ लारा लोखंडे, आपल्या गावचे पैलवान नवनाथ ढेकळे पाटील, त्याचप्रमाणे सारा मोहिते गुरुजी, मारुती मोहिते गुरुजी, पंडितनाथ धायगुडे गुरुजी, इंदुराव लोखंडे, पैलवान दिगंबर जाधव, पैलवान आनंदा मोहिते, भास्करराव ढेकळे, आणि जे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांवरती कष्ट करत आहेत आणि चांगले पैलवान मुलं आणि मुली हे निर्माण करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करत आहेत ते वस्ताद पैलवान संदीप भाऊ शेंडगे, पैलवान यशवंत भाऊ तांबे, पैलवान स्वप्नील भाऊ ढेकळे, आपण उपस्थित असणारे वास्तविक सर्वच, आणि ज्यांच्याकरता आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत, ते आमच्या सगळ्या छोट्या पण भविष्यामध्ये मोठ्या होतील अशा सर्व मुली पैलवान, त्यांच्या समवेत असणारे इतर सुद्धा जे लहान आहेत परंतु उद्या भविष्यामध्ये नक्कीच नाव आपल्या परिसराचं नक्कीच काढतील असे सर्वच आपण छोटे पैलवान. सर्वप्रथम ह्या ठिकाणी मी शेंडगे पैलवान शेंडगे वस्तादांना ह्या ठिकाणी विशेष आभार मानेन. त्यांच्याही कुस्त्या मी बघितलेल्या आहेत. ते असं बघायला गेलं तर काही पैलवान वाटणार नाहीत, परंतु अत्यंत चपळ त्या ठिकाणी त्यांच्या कुस्ती व्हायच्या. आणि बापूदादांकडे जर तुम्ही आज बघितलं तर बापूदादांबरोबरचे अनेक पैलवान चालायला सुद्धा त्यांना अडचण होती. तब्येत ठेवली आहे बापूदांनी म्हणून तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी बापूदादा आज आपल्याला दिसतात. त्यांचा आदर्श खऱ्या अर्थाने सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे पैलवानकी काय आयुष्यभर करता येत नाही, कुठंतरी थांबावं लागतं. आणि थांबल्यानंतर सुद्धा कशा प्रकारे आपलं आयुष्य व्यतीत करायचं, कशा प्रकारे आपली तब्येत सांभाळायची, आणि महाराष्ट्र केसरी पदापर्यंत त्या ठिकाणी एखादा पैलवान ज्यावेळेला जातो तो महाराष्ट्रामधला सर्वोत्तम म्हणून त्या ठिकाणी गणला जातो. आणि महाराष्ट्रातला जो सर्वोत्तम असतो तो देशातला सर्वोत्तम पैलवानांपैकी ती एक असतात. असा आदर्शवत या ठिकाणी बापूदादांचं आयुष्य आपल्या समोर आहे. तुम्ही सर्व लहान आहात आणि म्हणून म्हणतोय की त्यांचा आदर्श ठेवून त्या ठिकाणी गेलं तर नक्कीच आपल्याला काहीतरी फार मोठं काम त्या ठिकाणी आपल्या ह्या क्षेत्रामध्ये करता येईल. मलाही कल्पना आहे की कुठलाही खेळ म्हटला की त्याकरता फार मोठे कष्ट घ्यावे लागतात, आणि विशेष करून कुस्ती म्हटल्यानंतर अपार कष्ट करावे लागतात. त्या कष्टाला माप नाही अशा प्रकारचे त्या ठिकाणी कष्ट घ्यावे लागतात, आणि त्यावेळेला कुठंतरी तुम्ही चांगले पैलवान तयार होत असता. या ठिकाणी मला आपल्या सर्वच मंडळींचं, आपल्या सर्वच वस्तादांचं आणि विशेष करून पैलवान शेंडगे वस्तादांचं ह्या ठिकाणी अशासाठी कौतुक करायचं आहे की मुलींना ते तयार करतायत. मुलींना तयार करणं सोपी गोष्ट नाही, कारण त्यांच्या पालकांनी तुम्हाला ते आखाड्यामध्ये द्यायला तर मुली पाहिजेत का नको. पालकांनी दिल्या नाही तर कुणाला तयार करतात. त्यामुळे त्यांच्या पालकांचे सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि आभार. आपल्या सर्वांना कल्पना आहे की हॉकी सोडून जर कुठल्या इतर खेळामध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताला जर पदक मिळालं असेल तर महाराष्ट्रातल्या खाशाबा जाधवांनी कुस्तीमध्ये मिळवून दिलं, आणि त्यानंतर पदक मिळालं ते एका महिलेने मिळवून दिलं, आणि त्यानंतर एका साक्षी मलिकने एका महिलेने आपल्याला मिळवून दिलं. मागच्या ऑलिम्पिकमध्ये ते पदक, आता वजनामध्ये काय त्यांचा टेक्निकल मुद्दा आला नाही तर तिथं पदक निश्चित काहीतरी होतं. म्हणजे त्या ठिकाणी सिल्वर किंवा गोल्ड काही ठिकाणी 100% मिळणारच होतं. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपल्या भारतातील मुली अत्यंत चमकदार कामगिरी दाखवत आहेत, आणि या सर्व साधारण एकाच भागातल्या दिसतात. वास्तविक सर्वच खेळ आता एकाच भागातले त्या ठिकाणी खेळाडू दिसतात, हरियाणा आणि परिसरातले. परंतु कुस्तीची परंपरा महाराष्ट्राची त्याहीपेक्षा मोठी आहे. आता दादांना माहीत असेल, कधी कधी भारताचा संघ म्हणजे महाराष्ट्राचाच संघ होता.
ज्यावेळेला पैलवान मारुती माने हे एशियाडला गेले होते, बरोबरचे सगळे महाराष्ट्रातलेच होते आणि 4 जण महाराष्ट्रातले होते आणि मारुती माने यांनी गोल्ड मेडल आपल्या पारंपरिक कुस्तीत मिळवलं, म्हणजे मॅटवरच्या कुस्तीत, आणि सिल्वर मेडल ग्रीको रोमनमध्ये मिळवलं. ग्रीको रोमन हा थोडासा अजूनही आपल्याला म्हटलं तर नवीनच प्रकार. म्हणजे अशा प्रकारची परंपरा महाराष्ट्राची आहे आणि ती पुढं नेण्यासाठी केवळ मुलंच नव्हे तर मुली तुम्ही आणताय, हे विशेष आहे. त्यामुळं सरपंच तुम्ही जे काही ह्या ठिकाणी आपल्याला जी काही मदत करायची 100% केली जाईल आणि आपल्या मुलींना त्या ठिकाणी प्रयत्नपूर्वक तुम्ही एवढे कष्ट घेतलेत, आपण सर्वजणीच थोडासा हातभार लावला, आम्ही तर नक्कीच लावू. परंतु भविष्यामध्ये ह्या मुलीसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्या ठिकाणी चांगली कामगिरी करत असताना आपल्याला दिसतील. या ठिकाणी काही मुलींचा आपण सत्कार घेतला आणि हा सत्कार घेत असताना त्यांनी विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली म्हणून तो सत्कार घेतला, त्यांचं मनापासून अभिनंदनच. परंतु इतरसुद्धा अनेक लहान मुली ह्या ठिकाणी दिसत आहेत, त्यासुद्धा नक्कीच पुढे येतील असा मला विश्वास आहे. तुम्ही डॉक्टर दुर्दैवी जो प्रसंग घडला, डॉक्टर संपदा मुंडे यांनाही आपण श्रद्धांजली त्या ठिकाणी व्यक्त केली. मला एवढंच सांगायचं आहे की कुस्ती किंवा खेळ असा प्रकार आहे की तुम्हाला शारीरिक बल देतोच, पण त्याचबरोबर मानसिक बलसुद्धा देत असतो. म्हणजे एक पैलवान कधी आत्महत्या करण्याच्या भानगडीत कधी पडणार नाही. म्हणजे असं काही मी म्हणत नाही की आत्महत्या करणाऱ्यालाच, परंतु आत्महत्या करण्याच्या भानगडीत कधीच पडणार नाही. कारण मानसिकदृष्ट्या सुद्धा तो तेवढाच, जेवढा शारीरिकदृष्ट्या मजबूत असतो, मानसिकदृष्ट्या सुद्धा तेवढाच मजबूत असतो. आणि खेळातून हे आपल्याला जे काही मिळतं हे खऱ्या अर्थाने आपण परिपूर्ण तयार होण्यासाठी, परिपूर्ण त्या ठिकाणी व्यक्ती तयार होण्यासाठी, मग त्या ठिकाणी महिला पैलवान असतील, पुरुष पैलवान असतील, खेळाडू असतील, हे परिपूर्ण तयार होण्यासाठी आपल्याला निश्चितच खेळाचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो. असा एक समज आहे की पैलवान म्हटलं की गुडघ्यात, कुस्ती खेळताना गुडघ्यानी खेळून चालत नाही, डोक्याने खेळावे लागते. डोकं असेल तरच तो त्या ठिकाणी व्यवस्थितपणे खेळू शकतो. फक्त पूर्णपणे आपण व्यायामाला देत असल्यामुळं अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष होत असतं आणि त्यामुळं असा तो समज आहे. परंतु त्याहीकडे दुर्लक्ष करू नका, मुद्दाम सांगतोय, त्याहीकडे दुर्लक्ष करू नका. दोन्ही कामं करता येतात आणि आपली कुस्ती आणि आपला अभ्यास हे दोन्हीचा मेळ घालूनच आपल्याला पुढं जायचं आहे आणि तरच खऱ्या अर्थाने आपण यशस्वी होणार आहोत. आपल्या वाखरीला एक हॉकीपटूसुद्धा अक्षदा टेकडेच्या यांनी मिळालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकताना सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहे. किंबहुना फलटण तालुक्यातील जवळपास 4 हॉकीपटू आहेत आणि आता एक मुलगा सुद्धा गेलेला आहे. आणि पहिल्यांदा फलटण तालुक्यातला संघ, सातारा जिल्ह्यातील संघ महाराष्ट्रातून सुद्धा दिल्लीला नुकताच त्या ठिकाणी गेला होता. म्हणजे खेळाची परंपरा आपल्या तालुक्याला आहे. तुम्ही कुस्तीची मुलींची परंपरा या ठिकाणी घेऊन आलेला आहात आणि ती वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि तशाच शुभेच्छा या ठिकाणी मी आपल्याला व्यक्त करतो. आणि जाता जाता तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आमच्याकडून निश्चितपणे मिळेल अशा प्रकारचा आपल्याला शब्द या ठिकाणी देतो. कारण तुम्ही जे करत आहात ते अत्यंत चांगलं काम आहे आणि तुम्ही ते पुढं न्यावं आणि आपल्या भागातील मुली अत्यंत सबल कराव्यात, ताकदवान बलवान कराव्यात. आपले मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन, आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर पैलवान नवनाथ ढेकळे पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल या कार्यक्रमामध्ये माननीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब यांच्या हस्ते पैलवान नवनाथ ढेकळे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, स्टेजवरील सर्व मान्यवर,
सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल हनुमान तालीम मंडळाच्या वतीनं सर्वांचं आभार